रिमझिम पडणारा पाऊस, मध्ये मध्ये निळेभोर आकाश, पावसाच्या पाण्यात न्याहून निघालेली हिरवीगार झाडे आणि सर्वत्र पसरलेले धुके, हे जणू काही आम्हाला अशा निसर्गरम्य ठिकाणी ओढून नेत आहे. आणि ते ठिकाण म्हणजे देवकुंड धबधबा. देवकुंडला जाण्यासाठी मुंबई गोवा मार्गावरील रायगड जिल्ह्यातील माणगाववरून किंवा खोपोली पाली मार्गावरून हिरा या गावी पोचायचं आणि पुढे 6 किलोमीटर अंतर पायी ट्रेकिंग करीत जायचं. नमस्कार मित्रांनो, कृपा माऊलींची या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण थोड्याच वेळात भिरा गावामध्ये पोहोचतोय आणि तिथून आपला प्रवास पुढे सुरू होईल, ते म्हणजे देवकुंडसाठी. गाडी पार्क करून या ट्रेकिंग करतोय. मला वाटतं साधारण 2 तासाचं अंतर आहे इथून आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी. आणि थोडंसं जंगलातून आपल्याला जायचं आहे, थोडंसं चढण आहे, उतरण आहे. आणि पुढे जाऊन ते म्हणतात की आपल्याला गाईड घ्यावं लागेल यांचं, की जो आपल्याला तिथपर्यंत नेतो. आणि प्रति माणूस 100 रुपये चार्जेस आहेत त्याचे. तर साधारण 1 किलोमीटर आम्ही अंतर पार केलेलं आहे आणि अजून 7 किलोमीटर अंतर बाकी आहे म्हणतात. खूप खडतर आहे प्रवास, थोडं चढण आहे, उतरण आहे, मधून मधून छोट्या मोठ्या नद्या लागतात आहेत, त्या पार कराव्या लागतात आहेत. आता आपल्याला ही नदी क्रॉस करून जायचं आहे त्या पलीकडे आणि तिथे जाण्यासाठी कुठलाही प्रकारचा ब्रिज नाही आहे. ही बघा, या पाण्यातून आपल्याला या रशीला धरून आपल्याला पुढे जायचं आहे. जशी ही टीम चाललेली आहे, तर आम्ही ते 3 आहोत. तर आम्ही इथूनही जाणार आहोत, दुसरा कुठला मार्ग नाही इथे पुढे जायला. तर चला आपण जाऊया पुढे. देवकुंड या मूळ धबधब्यामुळे तयार झालेल्या असंख्य नद्या या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यांचा खळखळाट आपल्याला त्या धबधब्यापर्यंत घेऊन जातो. हे बघा, माझ्या मागे हा एक डोंगर बघा, पूर्ण गोल आहे, एकदम राऊंडमध्येच बघा दिसतोय. खूप सुंदर आहे. आणि मला वाटतं अजून काही आम्हाला माणसं भेटली होती, मुलं भेटली होती, त्यांनी सांगितलं अजून इथे 1 ते 1.5 तास अजून जाईल, प्रवास आहे पुढचा. तर बघूया, दमछाक होतं आहे, मध्ये मध्ये पाऊससुद्धा येतो आहे. तर आपण जातो आहे त्या ठिकाणी देवकुंडला. बघूया आणखीन काय काय आपल्याला एक्सपिरियन्स मिळतो आहे या ट्रॅकमधून. मला वाटतं जवळपास आम्ही 3-1 किलोमीटर पार केलेलं आहेत, आणखीन 3-4 किलोमीटर बाकी आहे जवळपास. आणि हा माझ्या मागचा व्ह्यू बघा तुम्ही.
खूप खूप छान आहे वातावरण आणि बरीच गर्दीसुद्धा आहे. ॲक्च्युली आज सोमवार आहे त्यामुळे तरी पण गर्दी आहे. म्हणजे लोक म्हणतात की जर आपण रविवारी किंवा शनिवारी जर ह्या विकेंडला जर आलो ना तर इथे म्हणजे खूप म्हणजे अक्षरशः इथे चालण्यात ते पण प्रॉब्लेम होतात. खूप गर्दी असते. तर जर तुम्ही यायचं असेल ना तर विकेंड सोडून तुम्ही या. म्हणजे सोमवार ते आपल्याला तुम्ही शुक्रवारच्या दरम्यान तर तुम्हाला जरा पुरेपूर याचा आनंद घेता येईल या ठिकाणी. आणि पूर्ण ढग एकदम खाली आलेले आहेत. खूप छान आहे. हे बघा इथे एक झाड आहे. त्याची मुळं त्याच्या फांद्या बघा कशा कॉबवेब झालेलं आहे. ते स्पायडरचं झाडं म्हणतात ना त्या टाईपचं. अशी भरपूर झाडं इथे आहेत बघायला मिळतात आपल्याला या जंगलात. आणि या मार्गाने आता आपण पुढे जाणार आहोत. हा परिसर अतिशय सुंदर आहे, निसर्गसंपन्न आहे आणि त्याला आणखी सुंदर ठेवण्याची जबाबदारीची जाण आपल्यालाही असणं गरजेचं आहे. त्यासाठी फक्त एवढंच करायचं की आपण आणलेल्या खाद्यपदार्थांचा कचरा पुन्हा आपणच बरोबर घेऊन जायचं. साधारण 5 वर्षापूर्वी म्हणजे 2017ला या धबधब्याची सर्वप्रथम माहिती मिळाली आणि त्यानंतर इथे खऱ्या अर्थाने भटकंतीला सुरुवात झाली. अतिशय सुंदर असा हा धबधबा आहे. उंचावरून पडणाऱ्या पाण्याच्या प्रपातामुळे या धबधब्याच्या जमिनीकडील भाग हा जवळपास 70 ते 80 फूट खोल आहे. त्यामुळे पोहता येत असलं तरी त्याच्या जवळपास जाण्याचा विचारही करू नका. मित्रांनो, हा धबधबा 12 महिने पडत असल्यामुळे शक्यतो ऑक्टोबर महिन्यात येण्याचे नियोजन करा. त्यावेळी तुम्हाला येथे मनमुराद आनंद लुटता येतो. देवकुंडला येण्या जाण्यासाठी 4 तास खडतर अशा मार्गातून पायी प्रवास करावा लागत असल्यामुळे
लहान मुलांना इथे आणण्यापासून टाळाच. तर मित्रांनो, देवकुंडाचा धबधबा आम्ही बघून घेतलेला आहे. प्रवास पुन्हा सुरू करतोय. पण त्याआधी तुम्हाला सांगतो की हा धबधबा खूप आणि खूप सुंदर होता. म्हणजे माझ्या आयुष्यात हा एवढा उंच धबधबा आणि एवढा फेसाळलेला पहिल्यांदाच आम्ही बघितलेला आहे. माझे 2 मित्र माझ्याबरोबर होते, ते पण खूप खुश झाले. आणि महत्त्वाचं म्हणजे हा इथला जो परिसर, भले आम्ही 2 तास गेले, आम्हाला जायला 2 तास उतरायला गेले, पण जो अनुभव होता ना, तो अविस्मरणीय होता, न विसरण्यासारखा असा होता. महत्त्वाचं म्हणजे इथलं जे वातावरण आहे ना, हा बघा, हा जो मागचा जो वातावरण जे आहे ते खूप म्हणजे आल्हाददायक असं हे वातावरण होतं. म्हणजे माणूस थकत नाही. 2 तास जाण्यासाठी 2 तास येण्यासाठी जरी असतील 4 तास, तरी पण माणूस थकत नाही या वातावरणामध्ये. मध्ये पाऊस पडत होता, पण तो हवा असा होता पाऊस. असं नको की खूप कंटाळवाणा असा पाऊस नव्हता तो, पण एवढीच गरमी होत होती. म्हणजे एवढं आम्ही जॅकेट वगैरे घातलेले आहे, सेफ्टी आम्ही बाळगलेली आहे, पण तरीसुद्धा. तर हा व्हिडिओ खरंच जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.